देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसानचा हप्ता। पण खरं सांगायचं तर हा पैसा कुणाला आणि कोणत्या अटींवर मिळतो हे खूप लोकांना माहीतच नसतं। पीएम किसान मध्ये वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, 3 हप्त्यांमध्ये थेट खात्यात। पण महत्त्वाचं म्हणजे हा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही। सुरुवात होते एका मुख्य अटीपासून, जमीन मालकी। ज्याच्या नावावर शेत जमीन नोंदणीकृत आहे तेच या योजनेत पात्र ठरतात। शेअर केलेली जमीन चालते, पण मालकीचा पुरावा आवश्यक आहे। मग तुम्ही लहान शेतकरी असाल किंवा मोठे, मालकी नोंद असेल तर अर्ज करता येतो। पण एक स्पष्ट नियम आहे, जर तुम्ही आयकर भरत असाल तर पीएम किसानचा लाभ मिळत नाही। म्हणजे जास्त उत्पन्न असलेले सरकारी अधिकारी किंवा व्यावसायिक हे आपोआपच वगळले जातात। आणखी एक गोष्ट जिथे सगळ्यात जास्त गोंधळ होतो, ई-केवायसी। हे पूर्ण नसल्यास हप्ता थांबतो। बहुतांश वेळा पैसे न येण्यामागचं खरं कारण हेच असतं। अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या सीएससी केंद्रात नोंदणी करता येते। जमिनीची नोंद, आधार लिंक, बँक खाते आणि ई-केवायसी एकत्र मॅच झालं की नाव बेनिफिशरी यादीत जातं आणि मग हप्ता थेट खात्यात। योजनेचं गणित सरळ आहे। नियम पाळले, कागदपत्र अपडेट ठेवली तर पैसा येतो। म्हणून एकदा ई-केवायसी आणि लँड रेकॉर्ड्स नक्की तपासा आणि तुमचा पुढचा हप्ता निश्चित करा।